नमस्कार, मी संगीत अलंकार हेमा दाते. आपण आत्तापर्यंत रागांची ओळख बागेश्री आणि भूप याची आणि त्यांची सरगमगीतं अभ्यासलेली आहेत. आज आपण राग भिंपलासची ओळख करून घेणार आहोत आणि ताल त्रितालामध्ये निबद्ध असलेली त्याची सरगम पण आपण शिकणार आहोत. भिंपलास हा दिवसाच्या तिसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग आहे. त्याचा काफी हा थाट असून गंधार आणि निषाद त्यामुळे कोमल आहेत. मध्यम हा वादी स्वर असून षड्ज हा संवादी स्वर आहे. आरोहामध्ये ऋषभ आणि दैवत वर्ज्य आहेत. याची जात ओढव संपूर्ण अशी म्हटली जाते. आरोहात 5 आणि अवरोहात 7 स्वर असल्यामुळे या रागाचा थोडासा स्वरविस्तार आधी बघू आणि त्याच्यानंतर सरगमगीत एक ओळ हार्मोनियमवर आणि एक ओळ गाऊन अशी दाखवली जाईल. ती तुम्हाला पडद्यावर दिसणारच आहे. सरगम लिहिताना जी चिन्ह वापरली आहेत ती मागील दोन्ही वेळा तुम्ही पाहिलेली आहेत. ती तुम्ही त्याचा आधार घेऊन ही सरगम बसवू शकता. आधी स्वरविस्तार बघूया. राग भिंपलासमधली हीच रचना आता आपण फक्त हार्मोनियमवर पडद्यावर पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत.
असेच अजून खूप राग आपल्याला शिकायचे आहेत, पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण हे व्हिडिओज कुठून पाहतात ते पण आम्हाला कळवलं तर आम्हाला खूप आनंद होईल.